गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सर्व विद्यार्थ्यांचं मी ऑनलाईन लेक्चरमध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. मित्रांनो, इयत्ता 10वीच्या भूगोलाचा अभ्यासक्रम आपण पाहतो. याआधी काही चॅप्टर्स आपण पाहिलेली आहेत ना, त्यामध्ये विशेषत्वानं 5 चॅप्टर आपण पाहिले. क्षेत्रभेद असेल, स्थान विस्तार असेल, प्राकृतिक रचना व जलप्रणाली आहे, हवामान आहे आणि नैसर्गिक वनस्पती व प्राणी. या 5 चॅप्टरची चर्चा आपण केलेली होती. अपेक्षा आहे तुम्ही त्याचा चांगल्या प्रकारचा अभ्यास केलेला असेल, ती समजून घेतलेली असेल. ओके, आता आपण जे 6वं चॅप्टर आहे भारताच्या बाबतीत, भारत आणि ब्राझीलच्या बाबतीत, लोकसंख्या, पॉप्युलेशन. जनरली आपण पाहतोय की लोकसंख्या वाढ खूप मोठ्या प्रमाणामध्ये अलीकडच्या कालखंडात होत आहे आणि जागतिक समस्या गणल्या जाते. लोकसंख्या वाढ ही एक जागतिक समस्या आहे. मुद्दा कसा आहे समजून घ्या थोडस. लोकसंख्या वाढ ही जागतिक समस्या आहे, पण तरी सुद्धा लोकसंख्या हे एक संसाधन आहे. ओके, संसाधन आहे, मनुष्यबळ असं त्याला आपण म्हणतो. मनुष्यबळ हे संसाधन असतं आणि कोणत्याही राष्ट्राच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी, त्या राष्ट्राच्या सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी मनुष्यबळ हे खूप महत्वाचं असतं. म्हणजेच त्या देशाची लोकसंख्या खूप महत्वाची असते. भलेही आता जस्ट मी तुम्हाला बोलतोय की बाबा लोकसंख्या वाढ ही अलीकडच्या कालखंडातली जागतिक लेवलची एक प्रधान समस्या आहे, पण तरी सुद्धा सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी त्या देशाच्या लोकसंख्या खूप महत्वाची असते. पण ती लोकसंख्या गुणवत्तापूर्ण असणं गरजेचं आहे. बरोबर. आणि मग लोकसंख्येची जी गुणवत्ता ठरते, मनुष्यबळाची जी गुणवत्ता ठरते असते मित्रांनो, ती गुणवत्ता ठरण्याचे काही मेन पॉइंट्स आहेत. जसं आहे शिक्षण, दुसरा आहे प्रशिक्षण आणि तिसरा आहे आरोग्य. शिक्षण, प्रशिक्षण आणि आरोग्य हे जे 3 मुद्दे आहेत, हे 3 मुद्दे खूप महत्वाचे आहेत. कारण या 3 मुद्द्याच्या आधारेच कोणत्याही देशाच्या लोकसंख्येची गुणवत्ता ठरल्या जाणार आहे. म्हणून त्या राष्ट्रांच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी लोकसंख्या किंवा मनुष्यबळ संसाधन हे खूप गरजेचं असतं, पण ते लोकसंख्या किंवा मनुष्यबळ हे गुणवत्तापूर्ण असायला हवं आहे. बरोबर. पण अलीकडे लोकसंख्या वाढ खूप मोठ्या प्रमाणात झाली आपल्याला पाहायला मिळते. 11 जुलै तुम्हाला माहित असेल, 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन म्हणून गणल्या जातो. ओके, तर त्या लोकसंख्येविषयीची चर्चा आपल्याला पाठामध्ये करायची आहे मित्रांनो. याच्याविषयी तुम्हाला मी बोलतोयच. एकदा आपण पुढे तर पाहायचं आपल्याला भारताच्या बाबतीतली लोकसंख्या पाहायची. ओके, भारत लोकसंख्या पाहायची. भारताच्या बाबतीतील लोकसंख्येचे चर्चा आपल्याला या ठिकाणी करायची आहे. ओके, आपण येतो इकडे. अगोदर मी तुम्हाला सांगतो की लोकसंख्येची गुणवत्ता ही कशावर आधारित असते. बेस काय पकडला तो गुणवत्तेचा. तिथं आहे एज्युकेशन आहे, तिथं ट्रेनिंग आहे किंवा तिथंचं हेल्थ आहे. ओके, ह्या 3 गोष्टी खूप महत्वाच्या. शिक्षण, प्रशिक्षण आणि आरोग्य. एक एक्झाम्पल, एक सिंपल एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. जर त्याची चर्चा करत असले तर तुम्हाला ते समजून घेत असाल तर लोकसंख्येची गुणवत्ता ही समजणार आहे तुम्हाला, ते लक्षात येणार आहे तुमच्या चांगल्या प्रकारची. बरोबर. बघा, एक एक्झाम्पल देतोय मी तुम्हाला शिक्षण, प्रशिक्षण आणि गुणवत्तेसाठी. शिक्षण आहे. ओके, एखादा सुशिक्षित माणूस आहे. एक्झाम्पल घेऊया. ओके, आता तो सुशिक्षित आहे. आता त्याची सॅलरी जर आपण बघितली एखाद्या दिवसाची जरी, तर 3000 पर्यंत जाऊ शकते, त्यापेक्षा पलीकडे जाऊ शकते. बरोबर, हे आपल्याला पाहायला मिळतं. जर तोच व्यक्ती तुम्ही प्रशिक्षित असलेला पाहिला, ओके, तर तो त्या 3000 सोबत काम करू शकेल. नुसतं सुशिक्षित असून चालणार नाही, म्हणजे नुसतं नॉलेज नाहीये, तर त्याच्याकडे स्किल असणं खूप गरजेचं आहे. जर त्याच्याकडे कौशल्य असेल तर तो आपलं नॉलेज प्रदान करू शकतो, युज करू शकतो, त्याचं ऍप्लिकेशन करू शकतो. पण त्याच्याकडे स्किल नसेल तर त्याचं तो ऍप्लिकेशन करू शकणार नाही, उपयोजन त्याला करता येणार नाही. बरोबर. म्हणून उपयोजन करण्यासाठी त्याला प्रशिक्षण, त्याला ट्रेनिंग असणं खूप गरजेचं आहे. म्हणून एज्युकेशन आहे सोबतच ट्रेनिंग पण तेवढंच महत्वपूर्ण असलं दिसतं. ओके, तर तो त्या 3000 जोगं काम करू शकणार आहे. आणि तिसरी गोष्ट आहे महत्वाची, आरोग्य. हे त्या देशाचं आरोग्य पण चांगल्या प्रकारचं असणं गरजेचं आहे. अहो, एखादा व्यक्ती तो सुशिक्षित पण आहे आणि तो प्रशिक्षित पण आहे, पण तो साधा एक्झाम्पल सांगतो, तो वारंवार जर बिमारच पडतोय पण कामच करू शकत नाहीये,
तर त्याच्या ज्ञानाचा, त्याच्या कौशल्याचा काही फायदा होणार आहे का राष्ट्रहितासाठी? काहीही होऊ शकणार नाही. बरोबर. म्हणून की एज्युकेशन तर आहेच आहे, पण तिथं ट्रेनिंग पण आहे आणि तिथं हेल्थ पण आहे. शिक्षण, प्रशिक्षण आणि आरोग्य या ज्या तिन्ही बाबी येतात, त्या तिन्ही बाबी लोकसंख्येची गुणवत्ता ठरवत असतात. जर त्या राष्ट्रातील जास्तीत जास्त लोकसंख्या ही सुशिक्षित आहे, जास्तीत जास्त लोकसंख्या ही सुशिक्षितांपैकी प्रशिक्षित आहे आणि हेल्थ चांगल्या प्रकारचे, त्यांचं आरोग्य सदृढ असणं गरजेचं, म्हणजे ते राष्ट्र विकासासाठी, देशाच्या आर्थिक विकासासाठी मदत करू शकतात, सपोर्ट करू शकतात. म्हणून शिक्षण, प्रशिक्षण आणि आरोग्य या गोष्टी राष्ट्राची गुणवत्ता ठरवत असतात, त्या लोकसंख्येची गुणवत्ता ठरवत असतात. आता भारताचा प्रॉब्लेम हाच आहे. आता एक्झाम्पल जर अमेरिकेचं घेतलं आपण, ओके, आपल्याला अर्थव्यवस्था आणि व्यवसाय चॅप्टर मध्ये पाहायचं आहे नंतर, पण जनरली तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो मी की अमेरिका यासोबत आपल्याला ब्राझील आणि भारताची तुलना करायची. बरोबर. अमेरिका जर पाहायला आपण तर एक डेव्हलप्ड कंट्री आहे, बरोबर, आणि इंडिया आहे आणि ब्राझील आहे, दोन्ही डेव्हलपिंग आहेत, विकसनशील राष्ट्र आहे. म्हणजे दोघांमध्ये तो डिफरन्स असलेला आपल्याला पाहायला मिळतो. ते विकसित राष्ट्र आहे, म्हणजे युएसए जे आहे ते विकसित आहे, त्याच्याकडे लोकसंख्या भलेही भारतापेक्षा अमेरिकेची लोकसंख्या भरपूर प्रमाणात कमी असेल, पण जी लोकसंख्या अमेरिकेची आहे ती लोकसंख्या सुशिक्षित आहे, ती प्रशिक्षित आहे, असले त्याचं आरोग्य पण चांगले आहे. म्हणजे अमेरिकेची लोकसंख्या भले भारतापेक्षा कमी असेल, पण जेवढी आहे तेवढी ती गुणवत्तापूर्ण असलेली पाहायला मिळते. म्हणून तर अमेरिकेचा आर्थिक विकास भरपूर प्रमाणामध्ये झालेला पाहायला मिळतो. बरोबर. आणि भारत व ब्राझीलच्या बाबतीत जर आपण सुशिक्षिताचा जर आपण टक्केवारी पाहिली आहे, किंवा साक्षरता, साधा मुद्दा घ्या, त्या साक्षरतेची जर आपण टक्केवारी पाहत असू तर अमेरिकेच्या तुलनेत खूप कमी असलेली दिसेल. म्हणून अमेरिकेसोबत भारताची जर आपण तुलना करत असू तर सहज शक्य दिसतं आपला की भारताच्या लोकसंख्येची गुणवत्ता ही अमेरिकेच्या लोकसंख्येच्या गुणवत्तेशी मॅच होऊ शकत नाहीये. अमेरिकेची लोकसंख्येची गुणवत्ता आहे ती फार पुढे असलेली आपल्याला पाहायला मिळते, कारण तिकडे हे तीनही पॉइंट्स आपल्याला पाहायला मिळतात. ओके. म्हणून एखाद्या राष्ट्राच्या विकासासाठी त्या देशाचं मनुष्यबळ कारणीभूत ठरतं, पण ते मनुष्यबळ हे गुणवत्तापूर्ण असणं हे खूप आणि खूप गरजेचं आहे. तर अशाच प्रकारच्या आपण विचार जनरली गुणवत्तापूर्णच लोकसंख्येचा करतोय. जनरली सगळीच लोकसंख्या पाहिजे आहे आपल्याला, बरोबर, पण अपेक्षित आहे राष्ट्राची लोकसंख्या ही गुणवत्तापूर्ण असायला हवी. ओके. भारताच्या बाबतीत मेन मुद्दा तोच आहे की भारतातलं साक्षरतेचं प्रमाण हे कमी दिसतं, आणि साक्षरतेचं प्रमाण भारतातलं कमी असल्या कारणाने भारताच्या लोकसंख्येची गुणवत्ता ही अमेरिकेची कधीही बरोबरी अलीकडच्या कालखंडात तरी करू शकणार नाही. ओके. त्याला मोठा कालावधी लागेल. अशक्य आहे असं मी निश्चितच म्हणत नाही, पण त्याला कालावधी मात्र खूप मोठा लागणार आहे. ओके. तर चला चर्चा करूयात आपण भारताच्या लोकसंख्ये संदर्भातला. तुम्हाला दोन मॅप तुमच्या समोर दिलेले आहेत, 6.1 अ आणि 6.1 आ वाला, 6.1 अ आणि 6.1 आ अशा प्रकारचे दोन मॅप दिलेले पाहायला मिळतात, जे तुमच्या नकाशामध्ये, तुमच्या पुस्तकामध्ये इथे आहेत. ओके. त्यातले दोन नकाशा आहेत, तुम्हाला लक्षात येत असेल, तुम्ही 9th स्टँडर्ड मध्ये नकाशाच्या बाबतीमध्ये बरचसं काही नॉलेज घेतलेलं आहे. नकाशाचे प्रकार तुम्ही तिथे अभ्यासलेले होते, उद्दिष्ट वगैरे काही अभ्यासलेली होती, ज्याच्यावरून तुमच्या लक्षात आलेलं असेल की हा जो नकाशा आहे 6.1 अ वाला, बरोबर, 6.1 ए वाला जो आहे, इकडे संसाधन लिहिलं नाही तर तेच घेसाल त्याच्यासाठी. हा जो नकाशा आहे तो टिंब पद्धतीचा दाखवलेला दिसून येतो, आणि आ वाला जो नकाशा आहे 6.1 चा आचा तो क्षेत्रगणी नकाशा असलेला आपल्याला पाहायला मिळतो. ओके. म्हणजे इकडे फक्त डॉट डॉटचा वापर केला दिसून येतो. आता तुम्हाला सूची दिलेली आहे, इथे लोकसंख्या वितरण दिलेलं आहे 2011चं. एक टिंब बरोबर 2 लाख व्यक्ती. नकाशातलं एक टिंब किती लोकांचं प्रतिनिधित्व करते? 2 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करते. आता एक यात अजून लक्षात घ्या, आपण जो चॅप्टर पाहतोय मित्रांनो, त्या चॅप्टर विषयी एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. आपण जी लोकसंख्या पाहतोय दोघाही राष्ट्रांची, ब्राझीलची लोकसंख्या पाहतोय 2010च्या जनगणनेची, आणि भारताची लोकसंख्या पाहतोय 2011च्या जनगणनेनुसारची. अलीकडच्या कालखंडात तुम्हाला काही अपडेट आकडेवारी पाहायला मिळाल्या असतील
किंबहुना तुम्हाला ऑनलाईन गुगलवर वगैरे तुम्ही सर्च केला तर तुम्हाला नवीन अपडेट आकडेवारी पाहायला मिळेल. पण तुम्ही त्याचा यूज करू नका असं मला तरी वाटतं. कारण एक्झामिनरला पेपरमध्ये चेकिंग तुमचा पेपर चेक करण्यासाठी एक्झामिनरला आन्सर की आलेली असते, त्याला त्या आन्सर की नुसारच चेक करावं लागतं आणि पुस्तकामध्ये जे दिलेलं आहे ते आन्सर की मध्ये येणार आहे. म्हणून तुम्ही अपडेट घेसाल लोकसंख्या, बरोबर. अलीकडची लोकसंख्या जर तुम्ही ब्राझीलची घेतली तर 121 कोटी पाहायला मिळते. ऍक्च्युअली ब्राझीलची लोकसंख्या ही 10च्या जनगणनेनुसार 19 कोटी आहे. मग तुम्ही जर 121 लिहित असाल 19च्या ऐवजी तर तुमचं उत्तर कदाचित चुकू पण शकतं. मी कदाचित म्हणतोय मुळातच, ओके, चुकू शकतं. कारण जे व्हर्जन आहे तुम्हाला दिलेली जी आकडेवारी आहे ती मागच्या जनगणनेच्या 2010च्या जनगणनेची ब्राझीलच्या आणि भारताच्या 2011च्या जनगणनेची असलेली आपल्याला पाहायला. ओके, तर हे जे दोन्ही नकाशे आहेत भारताच्या बाबतीतले ते सुद्धा जे 2011च्या जनगणनेतून मिळालेली आकडेवारी आहे त्या आकडेवारीचा वापर केला जातो आणि त्याच्या आधारावर भारताची लोकसंख्या दिलेली आहे. पहिला टिंब पद्धती दिलेला आहे 6.1 चा आणि 6.1 बी चा, किंवा त्याला डबल ए म्हणता येईल आपल्याला मराठीमध्ये दिलेला असेल, ओके, किंवा बी दिलं असेल इंग्लिश मीडियम वाल्यांना. तर त्या दोघांचीही चर्चा आपल्याला करायची आहे. एक क्षेत्रगणी आहे, टिंब पद्धती आहे. आता एक टिंब तुम्हाला जस्ट मी बोललोय, एक टिंब किती लोकांचं नेतृत्व करतंय? 2 लाख व्यक्तींचं, 2 लाख व्यक्ती यांचं नेतृत्व करते एक टिंब, बरोबर. म्हणजे नकाशामध्ये जर तुम्हाला एक टिंब दिसत असेल तर 2 लाख व्यक्ती त्यात दडलेले आहेत असं कन्सिडर करायचं. तुम्ही म्हणाल की एक टिंब एका व्यक्तीसाठी का घेतलेलं नाहीये, तर ते शक्य नाहीये मित्रांनो. एक टिंब एका व्यक्तीसाठी घेतलं 2011च्या जनगणनेचा भारताचा विचार केला तर 121 कोटी, बरोबर. 121 कोटी जे आहेत 121 कोटी एवढे टिंब तिथं देणं शक्य होणार नाही आहे या नकाशामध्ये, बरोबर. म्हणून प्रतिनिधित्वासाठी टिंब घेतल्या जातात. ही खूप महत्वाची बाब आहे, ओके. ती समजून घेण्याची गोष्ट आहे, ती समजून घेणं गरजेचं. ओके, तर टिंब पद्धती आहे बघा, लक्षात घ्या. आता इकडे दिलेले तुम्हाला सूची वगैरे दिले, भारत दिलेले आहे. भारताचं या नकाशाचं आणि या दोनही नकाशाचं अवलोकन करायचंय. इकडे टिंब पद्धती आहे, इकडे क्षेत्रगणी आहे, इकडे लोकांची संख्या प्रति चौरस किलोमीटर मध्ये दर्शवलेली असते, ज्याच्यामध्ये तुम्हाला सूची दिलेली आहे. 100 पेक्षा कमी वाला तुम्हाला रंग दाखवलाय, त्यानंतर 101 ते 250 वाला दाखवलेला आहे, त्याच्यानंतर 251 ते 500 दाखवलेला आहे, 500 पेक्षा जास्त दाखवलेला आहे तुमच्या सूचीमध्ये. ओके, कसा दाखवलेला आहे बघा, तुम्हाला दिलाय 100 पेक्षा कमी, 101 ते 250 आहे, त्याच्यानंतर 251 ते 500 आहे आणि 500 पेक्षा जास्त. ओके, अशा प्रकारची सूची दिली आणि या प्रत्येकासाठी एक विशिष्ट रंग दाखवला दिसून येतो. पण त्यामध्ये ब्राईटनेस असतं रंगाचं, रंग वेगवेगळे वापरल्या जात नाहीयेत, लक्षात घ्या. तर ब्राईटनेस दाखवलं जातं, काही फेंट दाखवल्या जातात, काही जास्त ब्राईट दाखवल्या जातात, हे त्याच्यात दर्शवलेलं असतं. त्यालाच आपण क्षेत्रगणी आणि त्याच्यात एका एरियाचा एका क्षेत्राचं प्रतिनिधित्व त्यातून केलं जात असतं. ओके, आपल्याला दिसून म्हणून त्या एरियाचं प्रतिनिधित्व करणारे ते असतात. त्याला आपण क्षेत्रगणी असं म्हणतोय. म्हणजे एक विशिष्ट क्षेत्र एका विशिष्ट कलर मध्ये, एका विशिष्ट फेंटनेस मध्ये त्याला डार्क केला जातो, ओके, किंवा त्याला कलर केला जातो. त्याला आपण क्षेत्रगणी असं म्हणतोय. काही प्रश्न दिलेत. पहिला प्रश्न दिलाय की लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेले प्रदेश कोणते? जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर लक्षात येतं तुमच्या लगेच. लोकसंख्येची घनता डेन्सिटी म्हणजे दाटीवाटी लोकसंख्येची, हे सगळ्यात सोपं आहे. लोकसंख्येची दाटीवाटी म्हणजे लोकसंख्येची घनता. आता भारताच्या जर लोकसंख्येच्या घनतेचा विचार केला तुम्ही, भारताच्या लोकसंख्येच्या घनतेचा, तर प्रति व्यक्ती 382 प्रति चौरस किलोमीटर, म्हणजे एका चौरस किलोमीटर मध्ये, लक्षात घ्या, हे किलोमीटर आणि हे किलोमीटर, 1 किलोमीटर आणि 1 किलोमीटर. ओके, हे स्क्वेअर किलोमीटर हा एरिया झालाय. या एरियामध्ये 382 व्यक्ती राहतात. मग प्रत्येक चौरस किलोमीटरला 382 असतात का? नाही, ही असते सरासरी. ही लोकसंख्येची सरासरी असते. कारण लक्षात घ्या, सरासरीमध्ये तुम्हाला एकूण लोकसंख्या आणि भागिले त्या देशाचं एकूण क्षेत्रफळ
यालाच म्हणतात लोकसंख्येची गणना हे सूत्र असतं आणि या सूत्रानुसार लोकसंख्येची गणना काढली जात असते. म्हणून लक्षात घ्या, लोकसंख्येच्या गणनेसाठी क्षेत्र सुद्धा, जशी लोकसंख्या डिपेंड करते तसंच त्या देशाचं क्षेत्र सुद्धा डिपेंड करते, ते परिणाम करते निश्चित, बरोबर. कारण त्या देशाचं क्षेत्र मोठं आहे की लहान आहे, त्या देशाचं क्षेत्र हे मोठं आहे की लहान आहे यानुसार पण लोकसंख्येची घनता ठरणार आहे किंवा परिणाम करणार आहे. पूर्णपणे घनता ठरणार आहे की नाही हे जरी नसलं तरी मात्र परिणाम करणार आहे हे नक्की आहे. ओके, कारण जर एखाद्या देशाची लोकसंख्या जरी कमी असली पण सोबत त्याचं क्षेत्र जरी खूप कमी असेल तरी घनता वाढू शकते. एखाद्या देशाची लोकसंख्या खूप कमी आहे आणि क्षेत्र खूप मोठं आहे, बरोबर. आता भारताची लोकसंख्या क्षेत्रफळ बरंच मोठं आहे पण लोकसंख्या पण अफाट आहे, म्हणून तर घनता पण जास्त आहे, 382 प्रति चौरस किलोमीटर. ओके, म्हणून लोकसंख्या जी असते ती लोकसंख्या पण आणि त्या देशाचं क्षेत्रफळ पण दोन्ही ज्या गोष्टी असतात दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या असतात त्या देशाच्या लोकसंख्येची घनता ठरवण्यासाठी. ओके, तर भारताची घनता 382 आहे प्रति चौरस किलोमीटर. आता एक मुद्दा लक्षात घ्या तुम्ही, त्यांनी कोणत्या प्रदेशात लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे असं विचार. जर तुम्ही अ आणि आ हे दोन्हीही जर तुम्ही ऑब्झर्व करत असाल, हे जे दोन्हीही नकाशे आहेत ते दोन्ही नकाशे थोडेसे तुम्ही ऑब्झर्व करत असाल चांगल्या प्रकारचे, तर त्याच्यातून निश्चित तुम्हाला कळून येईल की पंजाब आहे, हरियाणा आहे, युपी आहे, बिहार आहे, पश्चिम बंगाल आहे, खालची केरळ असेल, कर्नाटक असेल, अशा प्रकारची जी राज्य आहेत विशेषत्वानं उत्तरेकडची राज्य, बरोबर. या राज्यांमध्ये लोकसंख्येची घनता ही दाट असलेली पाहायला मिळते, लोकसंख्येची घनता ही जास्त असलेली दिसून येते, बरोबर. आणि जर तुलनेत तुम्ही जम्मू काश्मीर असेल, ओके, हिमाचल प्रदेश असेल, अरुणाचल प्रदेश आहे, आसाम वगैरे आहे, असल्या प्रकारचा जर प्रदेश पाहत असाल तुम्ही तर इकडे मात्र लोकसंख्येची घनता तुम्हाला पुन्हा कमी झालेली दिसून येईल. ओके, पण मग जनरली सरासरी काढल्या जाते 382. कशी काय काढल्या जाते? कारण तुम्हाला जस्ट मी बोललो की एकूण त्या देशाचं क्षेत्रफळ डिवायडेशन मध्ये पकडल्या जात असतं, डिवायडेशन क्षेत्रफळाने केल्या जात असतं. म्हणून क्षेत्रफळ हे सोबतच खूप महत्वाचं आहे, क्षेत्रफळ हे परिणाम करणार आहे असं तुम्हाला, बरोबर. चला पुढे सगळ्यात, म्हणून आता जस्ट मी सांगितले की पंजाब असेल, हरियाणा असेल, युपी आहे, दिल्ली आहे, केंद्रशासित प्रदेश, चंदीगड आहे, केंद्रशासित प्रदेश, केरळ, कर्नाटक, बिहार आहे, पश्चिम बंगाल आहे, अशा प्रकारची राज्य ही जास्त घनता असलेली सांगता येते. ओके, सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेले प्रदेश, आता जस्ट मी बोललोय तुम्हाला ऍक्च्युअली त्यामध्ये की लोकसंख्येची घनता कमी असलेले प्रदेश. आता सांगितले तुम्हाला की जसं जम्मू काश्मीर असेल, हिमाचल प्रदेश असेल, त्याशिवाय अरुणाचल प्रदेश असेल, मेघालय आहे, मिझोरम आहे, नागालँड आहे, मणिपूर आहे, सिक्कीम आहे, बरोबर. ही अशा प्रकारची राज्य, या राज्यामध्ये लोकसंख्येची घनता ही विरळ असणार आहे. ओके, तुम्हाला याच्यातून दिसून येईल स्पष्टपणे. वरील नकाशांचा विचार करता भारतातील राज्य व केंद्रशासित प्रदेशांची विभागणी खालील तक्त्यात करा म्हणते. हा जो तुम्हाला इथे तक्ता दिलेला आहे, ओके, त्यात लोकसंख्येची घनता दिलेली आहे आणि राज्य व केंद्रशासित प्रदेश, मग 100 पेक्षा कमी लोकसंख्येची घनता असलेली राज्य त्यात पुढच्या त्याच्या याच्यामध्ये ग्राफमध्ये घ्यायचे आहेत. त्यानंतर 101 ते 250 वाले जे आहेत ते त्या कप्प्यात घ्यायचे आहेत, 251 ते 500 वाले त्या कप्प्यात आणि 500 पेक्षा जास्त त्या कप्प्यामध्ये घ्यायचे. अशा प्रकारचे तुम्हाला दिले. आता खूप सिंपल गोष्ट आहे, तुमच्या लक्षात येईल. काढसाल कसं मग लोकसंख्येची घनता? तुम्हाला इकडे दिलेले आहे आ वाला जो नकाशा आहे ना, हा आ वाला नकाशा तुम्ही वापरू शकता आणि त्या आ वाल्या नकाशाचा वापर करून आता जनरली 100 पेक्षा कमी एक्झाम्पल सांगतोय, 100 पेक्षा कमी जे दिलेलं आहे इकडे, याच्यामध्ये तुम्ही कोणती कोणती घ्याल राज्य आणि केंद्रशासित प्रदेश? बघा, हा कलर बघायचा 100 पेक्षा कमी वाला. जम्मू काश्मीर आहे, हिमाचल प्रदेश आहे, उत्तराखंड आहे, अरुणाचल प्रदेश आहे, मिझोरम, बरोबर. ही एवढी राज्य तुम्हाला घेता येतात कशामध्ये? 100 पेक्षा कमी मध्ये. तशाच प्रकारे हा रंग बघायचे आणि हा तक्ता तुम्ही पूर्ण करायचा आहे. एक प्रकारचा तुम्हाला होमवर्क आहे तो असं समजायचं. कारण जनरली हे सगळ्याचे सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन करत असणार, इझी आहे. कारण फक्त नकाशाचं अवलोकन करायचंय, ऑब्झर्वेशन करायचंय आणि त्या प्रश्नाचं उत्तर सोडायचं, त्या तो तक्ता पूर्ण करायचा आहे. ओके, पुढे सरकू. प्राकृतिक रचना व हवामान यांचा भारतातील लोकसंख्या वितरणाशी सहसंबंध जोडा व त्यावर टिप्पणी लिहा. आता लक्षात घ्या मित्रांनो, प्राकृतिक रचना, हवामान किंवा इतर सुखसुविधा आहेत
किंवा जीवन जगण्याची सुलभता, या सगळ्या गोष्टींचा विचार करून भारतातल्या लोकसंख्येचं जे असमान वितरण आहे, समान आणि असमान हे आणि मूळ समजून घ्या. असमान, असमान म्हणजे सगळीकडे सारखे नसणे. काय स्पेशली सेम अंतरावर आहे का? महाराष्ट्रामध्ये 382 प्रति चौरस किलोमीटर, मग कर्नाटकामध्ये सुद्धा 382 प्रति चौरस किलोमीटर असं असेल का? नाही. आपण बाबू जसं आता मी जस्ट तुम्हाला बोललोय, पंजाब, चंदीगड, हरियाणा, दिल्ली, यूपी, बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, कर्नाटक या राज्यांची घनता सर्वाधिक आहे. ओके. तर आता जस्ट मी सांगितलं की हिमाचल प्रदेश असेल, जम्मू काश्मीर असेल, उत्तराखंड आहे, अरुणाचल प्रदेश आहे, मिझोरम आहे, या राज्याची खूप कमी आहे. ज्याला म्हणतात असमान, म्हणजे सारखं नाहीये. काही प्रदेशामध्ये लोकसंख्या दाट आहे तर काही प्रदेशामध्ये लोकसंख्या विरळ आहे. ओके. लोकसंख्येचं प्रमाण याला असमान असणे असं म्हटलं जातं, सारखेपणा नाहीये सगळी. ओके. तर ही दाट आणि विरळ लोकसंख्या काय? तर याला प्राकृतिक रचना त्या देशाची कारणीभूत ठरते. त्या देशाचं हवामान, त्या प्रदेशातील हवामान कारणीभूत ठरतं. ओके. प्लस तिथलच्या जीवन जगण्याची सुलभता आहे किंवा त्या बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत तिथलच्या, या सगळ्या गोष्टीला डिपेंड करून लोकसंख्येचं वितरण ठरतं. आता साहजिकच आहे ना की पंजाब बघा, हरियाणा बघा, ही दोनच राज्य उदाहरण दाखल. इकडची जास्त काय? कारण जीवन जगण्याची सुलभता आहे, हवामान अनुकूल आहे, सपाट जमीन आहे, सुपीक मैदाने आहेत, मृदा सुपीक चांगल्या प्रकारची आहे, जलसंसाधने आहेत, इतर नैसर्गिक साधन संपत्ती आहेत, सपाट जमीन आहे, शेती उद्योग होतो, शेतीवर आधारित इथे उद्योग धंदे होतात, दळणवळणाची साधने येतं, संदेशवहनाची साधने येतात, हवामान अनुकूल आहे, पावसाचं प्रमाण योग्य असलेलं पाहायला मिळतं आपल्याला. बरोबर. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तिथे आहेत ज्या आवश्यक आहेत लोकसंख्येसाठी, किंबहुना लोकांच्या उदरनिर्वाहासाठी ज्या आवश्यक गोष्टी, अनुकूल ज्या गोष्टी असतात त्या गोष्टींचा विचार करून, त्या गोष्टींचा विचार करता या प्रदेशामध्ये सगळी अनुकूलता दिसून येते. म्हणून लोकसंख्येची घनता जास्त आहे. तर तुलनेमध्ये जम्मू काश्मीर असेल, उत्तराखंड असेल, हिमाचल प्रदेश सारखी जी राज्य, इथे पाहतो खूप उंच सखल प्रदेश आहे, हवामान खूप, टेम्परेचर खूप लो असतं, खूप थंड हवामान आहे. बरोबर. दळणवळणाची साधने नाही येतं, संदेशवहनाची साधने नाही येतं, उत्पादनाची, उदरनिर्वाहाची साधने नाही येतं कोणत्याही प्रकारची. बरोबर. काही प्रदेशात पाऊस खूप प्रमाणात पडतो, काही प्रदेशात कमी प्रमाणामध्ये पडतो. बरोबर. हे सगळं आपल्याला पाहायला मिळतं. किंबहुना नैसर्गिक साधन संपत्ती काढण्यास मर्यादा येतात. या गोष्टींमुळे आपल्याला हिमाचल प्रदेश असेल, जम्मू काश्मीर असेल, उत्तराखंड असेल, तत्सम प्रकारच्या राज्यांमध्ये लोकसंख्येचं प्रमाण हे खूप कमी असलेलं पाहायला मिळतं. बरोबर. म्हणून प्राकृतिक रचना आणि हवामान, जीवन जगण्याची सुलभता, इतर गोष्टी या खूप डिपेंड करतात लोकसंख्येच्या वितरणासाठी. जर सगळीकडे सारखा भाग असेल तर सगळीकडे लोकसंख्येचं वितरण समान असतं, पण तरीही निव्वळ समान नसतं जसं म्हणावं लागेल. कारण लोक काय शेतानी रानावनानी राहत नाहीत, सगळे गावात राहतात. बरोबर नाही. म्हणून काही प्रदेशामध्ये खूप दाटीवाटी लोकसंख्या असते, काही प्रमाणामध्ये लोकसंख्येचं प्रमाण हे खूप कमी असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. बरोबर. तर असो, आता पुढचा मुद्दा आपण पाहतोय लोकसंख्येचं, जे भौगोलिक स्पष्टीकरण तुम्हाला दिलेलं आहे भारताच्या बाबतीमध्ये, त्याची चर्चा आपण करणार आहोत. ओके. आता भारताची लोकसंख्या आहे, एक जनरल एक मुद्दा सांगतो, तुम्ही तो लक्षात घ्यायला हवाय. भारताची जी लोकसंख्या आपण 2011च्या जनगणनेनुसार पाहतोय, पुन्हा एकदा मी ते स्पष्ट करतोय तुम्हाला, जाणीवपूर्वक सांगते. भारताची जर लोकसंख्या पाहिली आपण, लोकसंख्या, तर 2011च्या जनगणनेनुसार किती आहे? 121 कोटी असलेली पाहायला मिळते. आता जे भारताचं क्षेत्रफळ आहे मित्रांनो, ते भारताचं क्षेत्रफळ जर पाहिलं तर 32 लाख चौरस किलोमीटर आहे. एक्सप्लेन सगळं करत नाही, 32,87,263 चौरस किलोमीटर वगैरे जाऊ द्या, इतकंच लक्षात ठेवा तुम्ही. बरोबर. 32 लाख चौरस किलोमीटर. आता लक्षात घ्या, ही भारताची लोकसंख्या आहे 2011च्या जनगणनेनुसार 121 कोटी जनता. आता तर 130 कोटी जनता, 130 कोटीच्या पुढे गेलेली आहे. क्षेत्रफळ मात्र कायम राहणार आहे. बघा आता, क्षेत्रफळ तेवढंच आणि लोकसंख्या जर वाढलेली असेल तर निश्चितच घनता सुद्धा वाढणार आहे मित्रांनो. सध्या जर लोकसंख्येची घनता तुम्ही बघत असाल, आता जस्ट सांगितलं मी 382 आहे. निश्चितच आता 2021 ला जी भारताची जनगणना होईल त्यावेळेस भारताच्या लोकसंख्येची घनता ही वाढलेली असणार आहे.
जर आता लक्षात घ्या, भारताने जगापैकी जी लोकसंख्या स्वीकारली आहे त्या लोकसंख्येची जर टक्केवारी पाहिली आपण तर 17.5% लोकसंख्येची टक्केवारी कशी म्हणतोय मी? जगाच्या म्हणतोय, म्हणजे जगामध्ये एकूण लोकसंख्या जी आहे त्याच्यापैकी भारतामध्ये किती आहे? ती आहे 17.5%. विचार करा, जगामध्ये नियर अबाउट 200 देश आहेत, 200 देश आहेत आणि भारतामध्ये लोकसंख्या 17.5%, म्हणजे 17.5 राष्ट्रांची लोकसंख्या एकट्या भारताकडेच आहे असं आपण. मग साहजिकच लोकसंख्येची घनता वाढणार आहे. आणि बरं आता ठीक आहे, मग क्षेत्र पण खूप महत्वाचं आहे ना. क्षेत्र पण 17.5% असायला पाहिजे. तर क्षेत्र किती आहे? फक्त 2.41%. क्षेत्राचं टक्केवारीचं प्रमाण किती आहे? 2.41%. म्हणजे जगापैकी एकूण क्षेत्र किती स्वीकारलंय भारताने? 2.41%. आणि जगापैकी एकूण लोकसंख्या भारताने किती स्वीकारले? 17.5%. म्हणजे कुठेही ताळमेळ लागत नाहीये. म्हणून तर भारताची लोकसंख्या खूप जास्त प्रमाणामध्ये आहे असं म्हणतो. लोकसंख्येच्या बाबतीमधले भारताचा जो क्रमांक आहे तो क्रमांक कितवा लागतो? दुसराच लागतोय, दुसरा. बरोबर. आणि क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये जर आपण क्रमांक पाहिला भारताचा तर तो मात्र 7वा लागतोय. म्हणजे दुसरा कुठे आणि 7वा कुठे त्याच्यामध्ये खूप फरक असलेला दिसतो. बरोबर. बघा, 121 कोटी लोकसंख्या आहे भारताची. क्षेत्रफळ 32 लाख चौरस किलोमीटर आहे. घनता 382 आहे. लोकसंख्येची टक्केवारी जगापैकी भारतामध्ये असलेली लोकसंख्या किती आहे? 17.5%. बरोबर. जगापैकी भारतामध्ये असलेलं जे क्षेत्रफळ आहे किती टक्के आहे? 2.41% आहे. आणि लोकसंख्येचा जे क्रमांक लागतो लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा तो दुसराच क्रमांक लागतो आणि क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये मात्र 7वा क्रमांक लागतो. म्हणजे क्षेत्रफळाच्या बाबतीत भारत मागे आहे, लोकसंख्येच्या बाबतीत मात्र पुढेच जाताना पाहायला मिळतो. दिवसेंदिवस पुढे सरकतोय, मागे येत नाहीये, थांबत नाहीये. म्हणजे भारताच्या लोकसंख्या वाढीचा दर थांबत नाहीये. ओके, असो. नेक्स्ट आता पुढे सरकूया. तरी भारताची लोकसंख्या आहे याकडे. आता भारताच्या लोकसंख्येचं वितरण हे खूप असमान असलेलं पाहायला मिळतं. लोकसंख्या वाढीचा दरही भारताचा खूप जास्त प्रमाणामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतो. पूर्वीच्या तुलनेत थोडासा कमी झालेला आहे असं म्हणावं लागेल, पुढे पाहायचंच आपल्याला. बरोबर. पण तरी सुद्धा लोकसंख्या वाढीचा दर मात्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. भारतामध्ये आपण पाहिले प्राकृतिक रचना, हिमालय पाहिलंय, उत्तरेकडील मैदानी प्रदेश पाहिलाय, द्वीपकल्पीय पठारी प्रदेश पाहिलाय, किनारी मैदानी प्रदेश पाहिलाय, बेटे पाहिले. तर या सगळ्या विभागांमध्ये भारताची लोकसंख्या ही विभागलेली पाहायला मिळते आहे. ओके. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर सपोज आपल्याला पंजाब असेल, हरियाणा असेल, दिल्ली असेल, चंदीगड असेल, उत्तर प्रदेश असेल, बिहार, पश्चिम बंगाल, केरळ आणि कर्नाटक या राज्यांमध्ये लोकसंख्येचं प्रमाण हे खूप दाट असलेलं पाहायला मिळतं. ओके. तर जम्मू काश्मीर आहे, हिमाचल प्रदेश आहे, उत्तराखंड आहे, अरुणाचल प्रदेश आहे, मिझोराम आहे, याच्यामध्ये खूप कमी असलेलं पाहायला मिळतं. दिल्ली असेल, उत्तरेकडे जर दिल्ली पाहिलं, आग्रा पाहिलं, मथुरा वगैरे पाहिलं, वाराणसी वगैरे पाहिलं, आपण इकडे जयपूर वगैरे पाहिलं, तर यासारखी शहरं महत्वाची पाहायला मिळतात. दक्षिणेकडे जर पाहिलं आपण पुणे आहे, मुंबई आहे, त्याच्याशिवाय नागपूर वगैरे आहे, बँगलोर आहे, हैदराबाद असेल, चेन्नई असेल, इकडे कोलकाता वगैरे आहे, विशाखापट्टणम वगैरे आहे. ही अशा प्रकारची शहरं, या शहरांमध्ये लोकसंख्या जास्त स्थायिक झालेली. बरोबर. म्हणजे जर आपण विचार केला तर हे काही शहरांमध्ये लोकसंख्या जास्त आहे तर काही शहरे छोटी म्हणजे लोकसंख्या कमी असल्याला पाहिजे. बरोबर. आता जसं की मी आता काही राज्य सांगितली त्या राज्यांमध्ये लोकसंख्या जास्त आहे आणि काही राज्य सांगितली त्यात लोकसंख्या कमी आहे. त्याच्या तुलनेत म्हणजे जिथं सपाट मैदान आहे, सुपीक प्रदेश आहे, बरोबर, सपाट मैदानी प्रदेश आहे, सुपीक मैदान आहे, हवामानाची अनुकूलता आहे, पाण्याची उपलब्धता आहे का, रोजगाराच्या संधी आहेत का, उद्योगधंदे आहेत, शेती व्यवसाय चांगल्या प्रमाणामध्ये चालत असतो. बरोबर. दळणवळणाची साधने तर संदेशवहनाची साधने असतात. अशा प्रदेशामध्ये लोकसंख्येचं प्रमाण हे जास्त असलेलं पाहायला मिळतं. तर जिथं शुष्क वाळवंट आहे, वनांचा प्रदेश असलेला असतात, डोंगररांगांचा प्रदेश असलेला आपल्याला पाहायला मिळतो किंवा निर्जन प्रदेश आहे, अशा प्रदेशामध्ये किंवा कच्छचे रण वगैरे घ्या, या प्रदेशांमध्ये लोकसंख्येचं प्रमाण हे विरळ असलेलं पाहायला मिळतं. याला म्हणतात लोकसंख्या असमान असणे. म्हणजे लोकसंख्या सगळीकडे सारखी पसरलेली नाही हे आपल्याला पाहायला मिळतं. एक बरोबर. म्हणून लोकसंख्या जी असमान भारतामध्ये असलेली आपल्याला दिसून येते, त्या असमान असण्याची ही प्राकृतिक रचना, हवामान किंवा इतर गोष्टी असलेला, उद्योगधंदे वगैरे असेल, ह्या सगळ्या गोष्टी कारणीभूत होतात ते आपल्याला सांगतात.
ओके, म्हणून भारताची लोकसंख्या ही अशी असमान आपल्याला सगळीकडे पसरलेली दिसून येते. ऍडिशनल बोलताय खूप सारं, काही गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत, त्या तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही लक्षात घ्याव्यात. जसं तुम्ही काय करा की आता मी सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करत बसणार नाही, खूप सिंपल गोष्टी करतात, तुम्हाला जमतात म्हणून तुम्हाला सांगतो. कारण काही वर्णनात्मक गोष्टी असतात, फक्त वर्णन करायचे तुम्हाला, बरोबर. म्हणून भारतातली टॉपची 5 राज्य घ्या आणि एकदम बेस्टची 5, लोची एकदम 5 राज्य घ्या. म्हणजे खूप जास्त घनता असलेली असे घ्या ना, जास्त घनता असलेली 5 राज्य आणि खूप कमी घनता असलेली 5 राज्य, बरोबर. खूप मोठं क्षेत्र असणारी 5 राज्य, खूप लहान क्षेत्र असणारी 5, किंवा 2-2 घ्या वाटलं 2. सगळ्यात जास्त घनता असलेली 2 राज्य सांगा आणि सगळ्यात कमी घनता असलेली 2 राज्य सांगा, बरोबर. सगळ्यात जास्त क्षेत्र असणारी, सगळ्यात जास्त क्षेत्र असणारी राज्य सांगा, सगळ्यात कमी क्षेत्र असणारी राज्य सांगा. ओके, सगळ्यात जास्त लोकसंख्या असणारी 2 राज्य सांगा, सगळ्यात कमी लोकसंख्या असणारी 2 राज्य सांगा. ओके, त्या लोकसंख्येच्या बाबतीत एक नंबर असलेलं राज्य सांगा आणि सगळ्यात लोकसंख्या कमी असलेलं राज्य सांगा. ह्या अशा प्रकारची आकडेवारी तुम्ही घ्या. साक्षरतेचं प्रमाण कुठे जास्त आहे, कोणत्या राज्यात, लिंग गुणोत्तर कोणत्या राज्यात जास्त आहे, पुन्हा कमी साक्षरता कुठे आहे, कमी लिंग गुणोत्तर कुठे आहे, ह्या सगळ्या गोष्टी, ओके, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. त्या तुम्ही लिहून काढा, एक चार्ट तयार करा, ओके, म्हणजे आपोआप तुमच्या ते लक्षात यायला लागेल. ओके, चला पुढे सरकतोय आपण आता ब्राझीलकडे सरकतोय. ब्राझीलच्या बाबतीमध्ये पण 2 नकाशे दिलेले आहेत मित्रांनो, 6.2 अ व 6.2 आ, अ आणि आ. जसे भारताच्या बाबतीत 6.1 दिलेला होता, ब्राझीलच्या बाबतीत 6.2, इकडे अ आणि आ अशा प्रकारचे 2 नकाशे दिलेले आहेत, सेम भारतासारखे दिलेले आहेत. इथे सुद्धा तुम्हाला आता इथे पण एक टिंब 2 लाख व्यक्तींचं नेतृत्व करताना पाहायला मिळतं आणि इकडे मात्र ही जी सूची आहे क्षेत्र गणिती थोडीशी वेगळी दाखवली दिसून येते. 50, 51 ते 100, 101 ते 150 म्हणजे 100-100चा फरक असलेला पाहायला मिळतो, बरोबर. 50 पेक्षा कमी आहे, 51 ते 100 आहे, 101 ते 150 आहे, बरोबर. 151 ते 200 आहे, बरोबर. 201 ते 250 आहे, अशा प्रकारचं त्यांनी दिलेलं आहे. ओके, तर 151 पासून 300 पर्यंत डायरेक्टली दिले, त्यांनी तसं प्रकारचं द्यायला पाहिजे नाही सूचीमध्ये, पण दिलेला आहे, हरकत नाही. ओके, आणि 300 पेक्षा जास्त म्हणजे एकदम पहिला 50-50चा गॅप दाखवला आणि एक गॅप लगे खूप मोठा दाखवला 150चा गॅप. ओके, पण त्यानुसार आपल्याला लक्षात घ्यावं लागणार आहे, काही पर्याय नाही त्याला. पुढे सरकून प्रश्न पहिला त्यावर दिलाय, कोणत्या भागात लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर केंद्रित झालेली आढळते. ओके, आता बघा ब्राझीलचा जर तुम्ही नकाशाचं ऑब्झर्वेशन करत असाल, त्या ऑब्झर्वेशन मधून कळतं की दक्षिण आणि पूर्व भागामध्ये किंबहुना आग्नेय किनारपट्टीवर ब्राझीलची लोकसंख्या जास्त केंद्रित झालेली दिसून. ओके, कोणत्या भागात लोकसंख्या अत्यंत कमी आहे, उत्तरेकडचा आणि पश्चिमेकडचा जर भाग पाहिला तुम्ही ब्राझीलच्या बाबतीमध्ये, तर लोकसंख्या अत्यंत कमी असलेली पाहायला मिळते. कारण तुम्हाला माहित आहे, पण आतापर्यंत तुम्ही ब्राझीलचा बराचसा अभ्यास केलेला. ओके, नेक्स्ट तुम्ही आतापर्यंत केलेल्या ब्राझीलच्या अभ्यासाच्या आधारे लोकसंख्येच्या असमान वितरणाला कोणते घटक कारणीभूत असतील यावर एक टिप्पणी तयार करायची, बरोबर. लोकसंख्येचं असमान वितरण खूप सिंपल गोष्ट आहे मित्रांनो, लक्षात घ्या. किनारपट्टीचा प्रदेश असेल, पॅन्टेनाल असेल, ब्राझील उच्चभूमी आहे, गियाना उच्चभूमी आहे, अमेझॉन नदीचं खोरं आहे, पॅराग्वे पॅरानाचं खोरं आहे, बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी, हवामानाची अनुकूलता असेल, नैसर्गिक संसाधने आहेत, किंबहुना मानवी वस्तीस अनुकूल प्रदेश आहे, अनुकूल हवामान असतील, शेती व्यवसायासाठी आहे, पाणी आहे, बरोबर. निर्जन प्रदेश असेल, वनांचा प्रदेश असेल, ह्या सगळ्या गोष्टी, बरोबर. एक एक्झाम्पल सांगायचं म्हणजे अमेझॉन नदीच्या खोऱ्यामध्ये लोकसंख्येचं वितरण खूप कमी दिसून येतं. का? कारण अमेझॉन नदीच्या खोरं हे वनांनी व्यापलेलं आहे, खूप घनदाट जंगले आणि सगळीकडे पसरलेलं पाणी तिचं, आणि खूप निर्जन प्रदेश, मानवी वस्तीस प्रतिकूल असणारा प्रदेश, म्हणून तिथे लोकसंख्येचं असमान करणं एक एक्झाम्पल आहे. तर अशा प्रकारची टिप्पणी तुम्हाला पण तयार करता येईल पाठीमागच्या अभ्यासानुसार. आणि उपरोक्त नकाशातील वितरण कोणत्या पद्धतीने दाखवलेले आहे, तर वरचं जे नकाशाचं वितरण आहे ते नकाशाचं वितरण आपल्याला टिंब पद्धती आणि क्षेत्रगणी पद्धती दाखवलेला पाहायला मिळतं. ओके, हे टिंबक पद्धत आहे आणि हे क्षेत्रगणी पद्धत असलेलं पाहायला मिळतं. हे टिंब आहे आणि हे क्षेत्रगणी. ओके, अशा प्रकारे आपल्याला हे पाहायला मिळतं. समघणी नाही हा, हे लक्षात घ्या, क्षेत्रगणी आहे, नाहीतर मिस ओसावते.
6.2 अ वाला टिंबा आहे आणि 6.2 आ वाला क्षेत्रगणी नकाशा आहे. हे त्याचं उत्तर सांग. आणि भारताच्या बाबतीमध्ये 6.1 अ वाला टिंबा आहे आणि 6.1 आ वाला क्षेत्रगणी नकाशा असल्यास दिसतो. ओके, हे दोन नकाशाचे प्रकार दिसतात. तर अशा प्रकारे आपल्याला ब्राझीलच्या नकाशावर आधारित काही प्रश्न आहेत त्यांची चर्चा करतो. तर जनरली जर तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही निश्चित विचारू शकता. पण ब्राझीलची पण जशी भारताची काही आकडेवारी सांगितली तशी तुम्ही तयार करा. इथे तुम्हाला आकडेवारी जास्त आहे, पण ती आकडेवारी तुम्ही लक्षात घेतल्याशिवाय तुम्हाला कोणत्याही प्रकारचा पर्याय नाही मित्रांनो, म्हणून ती लक्षात घ्यावी लागणार. ओके, तर हरकत नाहीये. तुम्ही हा जो झालेला भाग आहे त्याच्यावर एक चांगल्या प्रकारे ऑब्झर्व करा, त्याला चांगलं त्याचं लक्षात घेण्याचा प्रयत्न त्याला तुम्ही करा आणि त्याचा अभ्यास करा. त्याची आकडेवारी एका पत्त्यानुसार विशिष्ट प्रकारे चांगली तयार करा आणि लक्षात ठेवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. ओके, आता जो ब्राझीलच्या लोकसंख्येचे जे भौगोलिक स्पष्टीकरण आहे ते भौगोलिक स्पष्टीकरण आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूया. तोपर्यंत थांबू. धन्यवाद.